केंद्र सरकार विरोधात नागपुरात सीजेपीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। केंद्र सरकार विरोधात हे आंदोलन सुरू झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर देशभरात सीजेपीच्या आंदोलनाचे आणि झालेल्या लाठीचार्जचे पडसाद उमटतायत। पार्टीकडून आज पुन्हा एकदा जे आहे खरं तर दिल्लीतील जे आंदोलन सुरू आहे त्याला समर्थन देण्यासाठी किंवा लाठीचार्ज झाला त्या विरोधात जे आहे निदर्शने केले जात आहे। मी सध्या नागपुरातील जे आहे संविधान चौकामधले हे सगळे दृश्य दाखवत आहे। खरं तर पाऊस सुद्धा एकीकडे येत असला तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांनी जे आहे आपली मागणी लावून धरण्यासाठी जे आहे तिथं प्रोटेस्ट करताना पाहायला मिळते आहे। खरं तर मोठ्या संख्येनं प्रोटेस्ट गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। नागपुरातही सातत्यानं जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्त्यावर युवक उतरलेले आहे आणि ज्या पद्धतीचं जे काही लाठीचार्ज झाला त्याला एक प्रकारे विरोध करण्याचं काम करत आहे। पाऊस आला तरी हे कुठेतरी तरुण मंडळी जे आहे ती रस्त्यावरून हटायला तयार नाही आणि आपल्या मागण्या जे आहे ते लावून धरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर हातामध्ये फलक आहे, ज्या पद्धतीचा निषेध नोंदवला जात आहे, कारण की राजीनाम्याची मागणी कुठेतरी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा अशाच पद्धतीने आंदोलन जे आहे ते सुरू राहील अशा पद्धतीची जी मागणी जी आहे ती केली जात आहे। तरुण मंडळी या बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल तुम्ही आंदोलनात सहभागी झाले? हो, मला इतकं म्हणायचं आहे की जे धर्मेंद्र प्रधान आहे त्यांना आतापर्यंत अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे होती। त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे जितके पण स्टुडंट्स सुसाईड केल्या त्यांच्या फॅमिलीसाठी, आणि त्यांना रिझाईन करून द्यायला पाहिजे। इतक्या दिवसापासून जे प्रोटेस्ट चालू आहे त्याची त्यांना लाज वाटायला पाहिजे आणि त्यांनी आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार जेव्हापर्यंत धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देत नाही तेव्हापर्यंत आम्ही प्रोटेस्ट सुरू ठेवू। हां, तर मला असं वाटतंय की काय नाव आहे याचं, एज्युकेशन मिनिस्टरनं लवकर रिझाईन दिला पाहिजे। मोदीनं अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे। मोदी फक्त आता म्हटलं आहे की एज्युकेशन मिनिस्टरबद्दल त्यानं काहीच आतापर्यंत म्हटलेलं नाही आहे। त्यानं म्हटलं आहे की राजीनाम्याची मागणी तुमच्याकडून केली जात आहे। काय सांगाल? काय सहभागी झाली आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? की धर्मेंद्र प्रधाननी रेजिग्नेशन द्यायला पाहिजे, आणखी ज्या लोक इथे नाही आहेत त्यांनी सुद्धा इथे यायला पाहिजे आणि कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे। दिल्लीत लाठीचार्ज झाला त्याचा निषेध आहे का? हो, ते खूप चुकीचं झालं, तसं नव्हतं व्हायला पाहिजे। ते फक्त चालत होते, आणखी ते फक्त नारे लावत होते, त्यात काही चुकीचं नव्हतं। ते पीसफुली प्रोटेस्ट करत होते, बट ते नॉन व्हायलेंट, ते पोलीस नॉन व्हायलेंटली सर्व करत होते, बट पोलीसवाले व्हायलेंट झाले त्यांच्यासोबत। खूप चुकीचं झालं ते। पीसफुली आंदोलन सुरू आहे तरी कुठेतरी तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या तुम्ही लावून धरतात। आंदोलनात सहभागी झाले, पाऊसही येत आहे। हो, मला यायचंच होतं, कारण हे सगळं होतं आणि ते खूप रॉंग आहे खूप। कारण यांनी इस्तीफा दिलाच पाहिजे, जो धर्मेंद्र प्रधान आहे आणि मोदी आहे त्यांनी दोघांनी इस्तीफा दिला पाहिजे। माझं जो ओपिनियन आहे त्यांनी दोघांनी इस्तीफा दिला पाहिजे, कारण स्टुडंट स्वतःसाठी उभे आहेत आणि स्टुडंटला स्वतःसाठी उभे राहावंच लागेल, आणि जे नाही आहेत ना त्यांना पण आलं पाहिजे इथं आणि आंदोलनमध्ये सहभागी झालं पाहिजे सगळ्यांनी।